नाही जेवणाकरता करता, आम्ही जेवणाकरता नाही. आम्ही सांगितलं की जर तुम्हाला जेवण द्यायचं नसेल तरी चालेल, आम्ही आमचे डब्बे घेऊन येण्याची तयारी आमची वाली आहे. बाबांनी आम्हाला सक्षम स्वावलंबी बनवलेला आमची तयारी आहे. पहिल्या काळामध्ये जेव्हा माझी आई, तिला भूतबाधा होती, पूर्ण 33 कोटी, कोणी म्हणतं 36 कोटी देवी देवतांमध्ये पूजेला सर्व केलं, समाधान नाही मिळालं. आणि समाधान मिळालं नाही आणि पुन्हा आम्ही हे देव आपल्या हिंदू धर्माचे देवच कमी पडले तर आम्ही मुसलमान बंधुवाच्या दर्ग्यामध्ये सुद्धा गेलो, समाधान मिळालं नाही. 4-4 घंटे बसत होतो. कोणी म्हणे उलट्या कोंबड्याच्या कोंबडा घेऊन ये, कोणी पांढरा घेऊन ये, कोणी म्हणे काळा घेऊन ये, त्याच्यावर लाल ठप्पे पाहिजे. हे असं चालत होतं. दारूची बाटल पाहिजे होती, चुपचाप बसलं राहत होतं एका कोणत्यामध्ये, काही बोलत नव्हतं. जसे एखाद्या कोंबडीले ते झिंकते, ती कोंबडी थंडाई जी राहते, ती थंडाई तिला छातो आणि ती चुपचाप बसली राहते, कोण आणि का नाही. तसे आम्ही त्या काळामध्ये आम्ही करत होतो. तर त्या मानते की बाबा जिंदगीची त्यांनी कृपा आहे तर त्यांनी आम्हाला भुकट्यामध्ये समाधान मिळालं. पण तुम्ही एक गोष्ट विचारले तर तुम्ही वचन दिलं बाबाला, मर्याची भगवत नाम. बाबाने म्हटलं मी गेल्याच्या नंतर मंडळ, परंतु आम्ही मंडळाचे लोक आहो, आम्हीच एकमेकांच्या याच्यामध्ये जर करतो, जे मंडळाच्या पक्षात, जे विचाराच्या पक्षात बोलतात ते खरे मंडळाचे लोक, ते मंडळ आणि बाकीचे लोक मंडळ. अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे, कोणाला भिण्याची गरज नाही आहे, अध्यक्षाला भिण्याची गरज नाही आहे, मलाही फोन करायची गरज नाही आहे. तुमच्याजवळ सर्वच काही आहे. बाबाने दिलं तुम्हाला. आता तुम्ही स्वावलंबी जीवन जगत आहात की परावलंबी जीवन जगत आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे. एखादी गोष्ट जर चुकीची झाली असेल तर तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे बाबाच्या नियमात त्याला पहिले समजून सांगणे. परंतु आम्ही काही सांगत नाही, आम्ही फक्त माहीत ठोकतो, तुम्हाला कामकीची उदाहरणं देतो. आमच्या एरखेड्यामध्ये एक दिग्गज होता, बाबांसोबत राहिलेले, बाबासोबत फिरलेले, आता ते ट्रस्ट दुसरी व्यवस्था त्यांनी तयार केली. हवनामध्ये आला, हवन आटोपलं, त्याच्या थोडंसं चुकलं असेल, त्यांनी त्याला बोललं नाही, समजावलं नाही, डायरेक्ट माईकवर बोलला. त्याने कार्यक्रम संपला आणि त्याने म्हटलं माईकवर झाल्याच्या नंतर म्हणलं दुबारा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या बोलायचं चुकलं असेल तर त्याला समजून सांगा, माईकवर बोलला तर दुबारा इथे येऊ देणार नाही, लक्षात ठेवलं. का गरज आहे? अनेक बरे लोक ऐकतात ना. मग तुम्ही सांगता तर तुम्ही स्वतःचे सांगता का? हात चंदन को आरसी घ्या, तुम्ही स्वतःचे सांगा ना. का नाही गेलं बाबांनी, का केलं नाही तुमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी का घेतलं तुमच्याकडून? काय घेतलं? मार्गदर्शकांनी काय घेतलं का तुमच्याकडून? नाही घेतलं. ते निष्काम सेवा करतात. पण काही लोक आहेत जे सेवकाची दिशाभूल करून सेवकाला भटकवण्याचे कामं करतात आणि सेवकांना लुबाडण्याचे सुद्धा कामं करतात. साध्या कार्यामध्ये काही चालत नाही त्या मार्गदर्शकाला, नियम आहे. परंतु आम्ही काही लोक हॉटेलमध्ये खातात, चालते म्हणते, असेही लोक आहेत. मग शंकररावजी डोंगरे साहेब आमच्या सारख्या माणसांनी करावं का? साध्या कार्याचे पैसे चालते. एखाद्या सेवकाने कार्य घेतले नाही, सांगितलं नाही, विसरला असेल, 3 दिवसाचे कार्य झाले, 4थ्या दिवशी समाप्ती झाली, 2 दिवस बाहेर गेला, बाहेरून आल्याच्या नंतर मार्गदर्शकाला सांगते काकाजी मी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मी काय फोन केला नाही, कार्य घेतलं नाही, मला सांगितलं नाही, हे तू चूक, ठीक आहे माफ करून दे, संपला. नाही, हे 50 पेपर घे, 100 पेपर घे आणि पैसे दे आणि तू फुकटात विक, नाही तर फेकून दे, नाही तर जाळून दे. अशा प्रकारचे कुठं खोटं बोलत नाही असं आहे, जे सत्य आहे तेच बोलणार. असे कृत्य करणारे लोक खूप आहेत. सेवकाची जागोजागी ठिकठिकाणी फसवणूक करणारे लोक आहेत. पहिले किती संमेलन होत होते? 4 ते 5, आता 20 ते 25
आम्ही येतच नाही, जातच नाही. 10 वर्षाचा काळ गेला, कोणी दिसले नाही, आले ना. काही लोक 4.5 वर्ष दिसले नाही. चला, योगा चांगली गोष्ट आहे. जे एकमेकांची सुरत पाहायला तयार नव्हते ते आज एकमेकांसोबत फिरत आहे, आनंदाची गोष्ट आहे. असं भगवान पहिलं सद्बुद्धी देऊ आणि कार्यक्रमामध्ये त्यांना योग देऊ. का चालला आहे? आम्ही एकमेकांची दिशा भूल भटकवण्याची कामं करतो आहे. आणि आमच्यासारखा जेव्हा अध्यक्ष जेव्हा बोलते तेव्हा लोकांना बावचे वाटते, तेव्हा लोकांना बावचे वाटते. अरे पण जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे ना, ते सत्य आहे ना. साध्या सेवकाकडून लोक 2-3 वर्षांवर पैसे घेतात, पैसे देत नाही. मंडळामध्ये बोलावलं जाते आदरणीय मंच, तो सेवक मध्ये तुम्ही पैसे दिले नाही, मला दिले म्हणजे त्याले तिथून फोन करते ना, सांगते नाही साहेबांनी याने पैसे दिले नाही. सांगा 3 वर्ष साध्या कार्याच्या सेवकाकडून पैसा घेते, मग का हे चालते? तुम्ही व्यक्तिगत पैसे घेता, हे चालते? कुठं सांगितलं, कोणी सांगितलं, कुठला नियम आहे? आणि ज्यांना काढलं, ज्यांना पदावून काढलं नाही, ते 3-4 लाख रुपये त्या लोकांचे गबन करतात. कोर्ट आदेश देते पण पैसे देत नाही. असे लोक येऊन साठी मोठे गोड गोड बोलतात, गोड बोलेले काळत पडले लोक, आणि लोकांची दिशा भूल करतात. मंडळाचा हा कार्यक्रम संमेलन तुम्हाला लोकांना सावध करण्याचा आहे की कोणाच्या तावडीमध्ये जाऊ नकाच्या. मी असेल ना तर माझी तावडी जायची गरज नाही, काय घ्यायची गरज नाही. लोक म्हणते अध्यक्ष म्हणते कोणाच्या बापाला भेट नाही. हो, आताही बोलतो, लाईव्ह कार्यक्रम चालू, कोणाच्या बापाला भेट नाही. मी कर्म वाईट करत असेल तर त्याला घेईन. कोणी म्हणू शकत नाही कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही, कोणाला 1 रुपया घेत नाही, कोणाची फसवणूक करत नाही. आणि म्हणून डेरीनं बोलतो. राहिला माझ्या परपंच, माझ्या बरोबर चालते. हाती चले बजा और कुत्ते भुके आहे. माझे चालते बरोबर, मला कुठं काही कमी नाही, पडली नाही, तुम्हालाही पडणार नाही. जर तुम्ही ध्येयाने जर वागले ना, कधी जीवनात तुम्हाला कधी पण कमी पडणार नाही. मी 96 पासून मार्गात आलो, 96 पासून तो भगवान आहे, तो बाबा मला फिरत आहो 24 घंटे, 24 तास फिरत आहो, कुठंही कमी पडली नाही. तुम्ही करून पहा, तुमच्या जीवनामध्ये कुठंच कमी पडले नाही. फक्त स्वार्थ नाही ठेवायचा की मी हे काम करतो आहे, मला हे तरी मिळालं पाहिजे, स्वार्थ झाला पाहिजे, साध्य झाला पाहिजे, त्याच्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे. कर्म कर फल की आशा मग कर, फळ देणारा तो भगवान बसलाय, बाबा आहे, मातुश्री आहे, बिलकुल देणार आहे. कारण मी तुमच्या समोर उभा. साध्या कार्यामध्ये मी ना माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला, काही झाला नाही, मला होणारी नाही, होणारी नाही. 97 मध्ये इकडे कार्यक्रम झाला होता. शंकररावजी डोंगरे साहेब संघटना निर्माण झाली होती. 3 नदीचा संगम आहे, त्यात मी आलो होतो त्या कार्यक्रमामध्ये. नवीन होतो, तो आग्या होता, त्या आग्या वळला होता आणि लोकांच्या आगाव घातला होता. मला 4 वर्ष आठवते. आज लोक कसं रेडी आठ यांनी आम्हाला त्या लेझिम मध्ये आणलं. कोणी बैलबंडी मध्ये देतात, बाबाची आठवण करून देतात. आम्ही आलो, त्यांनी आणलं लेझिम मध्ये आणलं आम्हाला. आणि काही लोक म्हणतात नवरदेव आला, सांगा, आणि स्वतःला जुने म्हणतात. किती विचित्र प्रकार चालते हो लोकांमध्ये. कसे विचार आम्ही सांगतो. मी विरोध केला आणि तेव्हा काय होतात माहिती आहे? आता जसं आमचे शिसराबाबू वैद्य, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, आंदे के बाबा जी को प्रणाम, परमात्मा चालली, आपली रीत चालली ना. अध्यक्ष संचालक मंडळाला सेवकाला आणलं. काही सेवकाची सवय असेल, लोकांच्या समोर चालली, आमच्या समोरच होऊन जाते. मग त्याला अर्थ घडवण्यासाठी एकदा काय केलं, आम्ही सर्व संचालक मंडळ मागायला आलो. सेवकाला म्हणलं तुम्ही द्या. बाकीचे लोक म्हणे मार्गदर्शक हे साहेब, अरे साहेब मी म्हणलो तुम्ही बा, तुम्हाला न्यायासाठी हे लोक आले, म्हणून आम्ही थांबलो. किती मान, किती सन्मान मिळते. आणि त्यावेळेस का म्हणे माहिती आहे, नाव घेत होते, त्या व्यक्तीचे नाव घेत होते. एबीसी नाव नाही, एबीसी, त्याचे नाव एबीसी ठेवलं मी. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. वारेजी चौधरीजी मीना त्या एक वयस्कर व्यक्तीला विचारलं, म्हणलं बाबाजी तुम्ही बाबाच्या हातीमध्ये होते का? हो.
तुम्ही बाबासोबत दौऱ्यामध्ये फिरले का? हो. मग म्हटलं बाबा हे असेच म्हणत होते का की तुम आगे बोल हम तुम्हारे साथ है? नाही जी म्हणे, नाही म्हणे. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महांत जी बाबा दुमदेव जी को प्रणाम, परमात्मा आहे आणि जयघोष करत चालत होते म्हणे. त्या व्यक्तीचं नाव घेत होते. सांगा, त्या व्यक्तीचं नाव घेत होते. मी माझ्या मार्गदर्शकाने विरोध केला म्हणून हे बरोबर नाही. त्यांनी मानलं, बिलकुल मानला त्या मार्गदर्शकांनी. आणि त्यांनी माझ्या समोर त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्या अधिकारी चांगले चांगले मोठमोठे पदाधिकारी बसले होते, माझ्या समोर त्यांना बोललो. मला समाधान वाटलं. मागे जसा करतो असा नाही तर खाणार. आणि नंतर का बैमान झाला असेल तो गेला, काही विषय नाही. संघटना झाला, सर्व झालं, बँकही गेली, सब केलं. आता मंडळ. आणि तुम्हाला बरोबर सांगण्याचं कारण तात्पर्य एवढंच आहे की रोज 1 ते सव्वा तास मार्गदर्शन माझे होत राहते. आणि ती सत्य घटनावर आधारित होते, चुकीचं बोलत नाही. सत्य घटना, जुने लोक सट्टा लावते, सट्टा. IPL करते, IPL. काही लोक दुकानामध्ये दारू पिऊ देते. इथं बोर्ड लावतो आम्ही दारू पिऊन येऊ नाही घरी, आणि दुकानामध्ये लावून द्या शराब पिणं चालू आहे. अरे विचार होते ना बाबाच्या हाती, बाबांना म्हटलं होतं. किती लोक आहे, किती खोटं बोलतात लोक, किती खोटं बोलतात. दारू बी पितात, चोरी बी करतात, पोलीस स्टेशनमध्ये FIR करत होते, तरी सांगताना दाखवतात, छाती चवडी करून बोलतात आम्ही बाबाच्या हातीतले सेव. खोटं बोलत नाही असं आहे. जी गोष्ट आहे ते सत्य आम्हाला समोर सांगतो आहे. आणि म्हणून तुम्हाला सावध व्हायचे आहे. तुम्ही जर सावध झाले तर आमच्यासारखे जे संधी साधू लोक येतात, तुमची दिशाभूल करण्याचे जे कामं करतात ते कधी दिशाभूल होणार नाही. त्याची सहनिशा, प्रत्येक गोष्टीची सहनिशा केली पाहिजे. पाणी पिओ छान के और गुरु बनवा पैसा. 33 कोटी देवताने, मी नास्तिक माणूस, माझे 2-2, 3-3 ऑफिस होते बिल्डिंग मटेरियलचे. कामठीला होते, पाठवले होते, नंदनवनला होते. 10 अगरबत्त्या लावत होतो मी. समाधान मिळत नव्हतं एका अगरबत्तीमध्ये. का तुम्हाला वाटत होतं एका अगरबत्तीमध्ये तुम्हाला समाधान मिळेल? नाही मिळेल. पण आत्मविश्वास ठेवला, त्या भगवंतावर विश्वास ठेवला, एका अगरबत्तीमध्ये समाधान मिळालं आम्हाला. आणि ते समाधान आपल्याला जीवन जगायचे. याच्या त्याच्या चक्करमध्ये जाऊन काय अर्थ नाही. माझ्या चक्करमध्ये जावायची काही गरज नाही. नाही तर काय, बाबा के लगते जिगर आधे इधर आधे उधर, बाकी मेरे पीछे आ गए. लोकांमध्ये जातीवाद सुरू आहे, कृपा सुरू आहे, सर्व काय चालू आहे. कोणी शिकवलं आहे? बाबांनी. आणि आमच्या मायबापांनी शिकवलं नाही, आमच्या बाबांनी शिकवलं, आमच्या संतांनी शिकवलं नाही, आणि आम्ही ते कृत्य करत आहोत. मी मायबापाची सेवा करू शकत नाही, जे सून आपल्या सासूची सेवा करू शकत नाही, ती मोठ्या ह्याच्यामध्ये माईकवर बोलते, मोठ्या याला माईकवर बोलते. आणि म्हणून तुम्हाला जागृत करायचं, तुम्ही जागाचे आहात. मला शिवाय देतात ना लोक. आहे माझ्या व्हिडिओ ऑडिओ आहे, जाण देऊ. बाबांना बोलले नाही का लोक, बाबा पैसा जमा करा म्हणे आणि अमेरिकेला चालला जाईल म्हणे, आपल्या मुलाकडे चालला जाईल. गेले का बाबा? तुमच्यासाठी या ठिकाणी राहिले ना, तुमच्यासाठी नाही. म्हणून बाबाच्या त्या देवभवनानं आपण त्या ठिकाणी राहा. आणि जी जागा त्या ठिकाणी आहे, पहिले 14 एकर होती, मग नंतर 8 एकर झाली. आमच्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये 60 एकर झाली. मी कधी हा उल्लेख करत नाही की मी न केलं. आदरणीय मंच, आपण लोक प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतात, प्रत्येक कार्यक्रमावर हजर राहतात, लाईव्ह कार्यक्रम राहते. कधी मी हे म्हटलं नाही की मी न केलं, म्हणणार नाही, जीवनात नाही म्हणणार. कोणाची ताकद नाही काही करायची. कोणी म्हणू शकत नाही की मी तुला समाधान दिलं. मग काय मार्ग दिसतो काय की मी तुला समाधान दिलं, तू दुसरीकडे चालला, माझं समाधान मला परत कर. आता मी 2-2 बंगले घेतले नाही का, तर मी का त्याने परत करावं, ते देऊन टाकावं, त्याच्या नावानं करून द्या पाहिजे. नाही अशोक भाऊ जिपकाटे आणि देऊन टाकावं ना द्यायले.
कसे विचारायचे लोक आहे आमच्या समोर येतात. लोक म्हणते माय तुमच्यामुळे आमची तब्येत खराब होते, आमच्यावर संकट येते. तुमच्यामुळे आणि कोणामुळे का बाबावर संकट आले का? संकट येण्याचे कारण तुम्हालाही माहिती, आम्हालाही माहिती. कोणामुळे कोणावर संकट येत नाही. मी जर पाप करत असेल, मी भ्रष्टाचार करत असेल, अनिती करत असेल तर त्याचा परिणाम मला भोगावा लागेल. माझ्या कुटुंब नाही भोगणार. ज्याचे कर्म त्याच्यासोबत. तुम्ही कर्म करा, फळाची आशा करू नका. बँक खाऊन गेले हे होते ना बँकेमध्ये संचालक होते. का झालं बँकेचा हाल? काहून गेली? बाबा मी निर्माण केलेल्या संस्था कधी डुबणार नाही शब्द आहे. मग कशा डुबल्या? बँक गेली, ग्राहक भंडार गेला, दूध दिली, कशा डुबल्या? आणि एक शब्द पुन्हा आहे, अशुरी शक्ती ही भगवंतापेक्षा कितीतरी पटीला मोठी आहे. शेषराव त्या अशुरी शक्तीला म्हणजे भ्रष्ट नीती विचार वाईट झाले. काही कर्मचारी आणि काही बँकेचे अधिकारी लोक मिळून, पदाधिकारी लोकांनी मिळून त्या बँकेचा सर्वनाश केला. नाहीतर बँक भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये अग्रगणीमध्ये होती, परंतु गेली. मी तर नव्हतो. आणि बाबांनी म्हटलं मी 40 वर्ष झाले त्या सेवकाने शिकवलं म्हणे, पण आज मला वाटते की मी 40 वर्षामध्ये तुम्हाला काही शिकवू शकलो नाही तर मी तुम्हाला शिकवू का मंडळाचे अध्यक्ष? आणि मी जेव्हा बाबाने शब्द काढले मी तर होतोच नाही. जे असेल ते माझा काही विषय नाही, मी नव्हतोच. परंतु माझं कर्तव्य, माझं काम, तुमचं कर्तव्य, आदरणीय माणसाचं कर्तव्य, जेवढं सेवा निष्काम सेवा होते तोपर्यंत आपण करा. जीवात जीव आहे तोपर्यंत करावं, करत राहावं. नाही तर सेवकाची तब्येत खराब होती, मार्गदर्शक मध्ये तुझी तब्येत सुधारली, माझी तब्येत खराब झाली, मला पैसे दे. खोटं नाही, खोटं नाही, खरं आहे. खूप लोक आहे, डोकं पंची होऊन जाते आमच्यावाला. का करा कारवाया करतो, पण असे लोक छाती छोडू मस्त हिंसाने बसतात. बारीजी दुःखाची बाबा आमच्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती, जे व्हायचं ते होणार आहे. ज्याने जे करायचं त्याने ते करावं. तुम्ही तुमची रांग सोडू नका, लाईन सोडू नका. आदरणीय मंच मार्गदर्शक मंडळी, तुम्ही आपली रांग सोडू नका. कुठं कमी जास्त असेल त्याची सदिशा करून विचारपूस करा. तो खरा मार्गदर्शक, तो खरा बाबाचा सेवक, मंडळाचा सेवक, नाही तर तो सवक. आणि म्हणून जास्त या ठिकाणी काय बोलत नाही. एक म्हणते मांसाहार करायचा, दुसरा म्हणते मांसाहार करायचा नाही. आता आमच्यासारख्या नवीन लोकांनी, तुमच्यासारख्या नवीन लोकांनी ऐकावं कोणाचं? मग एक मन येते, ऐकावं देण्याचे, करावे बोलायचे. आणि या टीका टिप्पणी नाही आहे. का सत्य, का असत्य, का खरं, का खोटं, हे स्वतः त्या नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे. एक मांसाहार करून जाते, मार्गदर्शन करते, त्याच्या हवनातून 9व्या हवनातून आल्याच्या नंतर मांसाहार करते. आता आमच्यासारख्या लोकांनी करावं का ऐकावं कोणाचं? तुम्ही केलं ठीक आहे, पण नियमावलीमध्ये जे लिहिलेलं ते नियमावलीचं का? मी कोणा टीका टिप्पणी करत नाही. नियमावली जी आहे ते नियमावलीच्या आधारावर बोलतो आहे. जर कोणी म्हणत असेल साहेब की तुम्ही याच्यावर टीका टिप्पणी करत आहात तर नियमावली का? नियमावली पहा. मग नियमावलीच्या विरोध करणारा केलं. पण माझ्या हा सेवक संमेलनाच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की सुधारणा करा. आमच्यामुळे आम्ही मार्गदर्शक आहोत. आम्ही जसं करतो तसे ते सेवक लोक सुद्धा करतात. याला जबाबदार कोण? चोरी करणारा गुन्हेगार आहे, पण पाहणारा सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे. लक्षात ठेवा. बाबाचे मार्गदर्शन सौराष्ट्राचे 1.25 लाख आहे आणि 7 फूट आहे. पाहून टाका, त्याच्यामध्ये 5 मिनिटं घालत नाही. म्हणून नियमावली. अरे जेवण केल्यावर मार्गदर्शन करता येत नाही, मांसाहार केल्यावर करता येते का? आता साहेब म्हणतील की साहेब आमचे नाही. मी कोणाच्या विरुद्ध बोलतो नाहीये. फक्त माझं एक म्हणणं आहे तुम्हाला
की लोकांची दिशा भूल नाही झाली पाहिजे, बस एवढंच कर्तव्य करा. याच्यानंतर अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला फोन येते, तुम्हाला येतात. म्हणून मला माहित आहे का मी साध्या खात्यामध्ये असताना मीना मासा केला, कोणत्याच प्रकारचे बंधन पाळले नाही. नियमावलीनं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. साध्या कार्यापासूनच मी मांसाहार करतो आहे, बिलकुल करतो आहे. काही होत नाही, मांस खाल्ल्याने काही होत नाही. मनी नाही भाव देवा म्हणे पाव देव बाजारच्या भाजीपाला नाही रे देव अशाने भेटायचे नाही. आत्मा ही परमात्मा, मनापासून त्या परमेश्वराकडे माना. त्या दिव्याची ज्योत, त्याला त्या दिवा कापूर अगरबत्ती विजली तरी चालेल, तुमच्या आत्म्याची ज्योत विजली नाही पाहिजे याकडे असतो. आत्मा ही परमात्मा, आत्मा ही परमात्मा आहे. लोक बोलणारे माझ्यापेक्षा खूप चांगले आहे, खूप बोलतात. कारण मला सवय पडली आहे कडू बोलायची जे आहे ते. कारण मी जेव्हापासून मार्गात आलो मी सर्व पाहतो. पालोरा पाहला, कसे कसे कृत्य करत होते, सर्व पाहिलं, प्रत्यक्षरित्या पाहिला. त्याच्यामुळे मी एकच ठाण मर्याद जे भगत नावावर जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत मंडळाच्या स्वाधीन राहील. च्या काही हो, कोणाला का करायचं असेल त्यांनी करावं. मला माहित आहे मी आज उद्या नाही यावं. तुम्ही मी मरणार नाही, मी मरणार. राम राम सत्य मुलाबाळा मस्त आहे. 3 दिवसामध्ये 4थ्या दिवशी खतम. परंतु तुमचे कर्म, तुमची आठवण राहिली पाहिजे. जशी बाबाची आठवण आहे थोडीफार तरी आठवण कोणाची मुलाची आमची तुमची राहिली पाहिजे. एवढं तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं. आणि जास्त काही बोलत नाही. आजच्या या प्रसंगी 26 जानेवारीचा कार्यक्रम आदरणीय मंच. कर्म वाढतं कसं, फळ मिळते कसे. आता लोक ही म्हणतात की झाडाला पाणी टाकल्यानं पुत्र प्राप्त होते. चांगली गोष्ट आहे. झाडाला पाणी दिल्यानं पुत्रही प्राप्त होते अशी लोक बोलतात. संधी साधू लोक या जगामध्ये आहेत. रामराजू सारखे, आरसाराम बापू सारखे मी लोक या ठिकाणी आहेत. तर आम्हाला कळलं का, आम्हाला फक्त एकच एवढं, जोपर्यंत मंडळ आहे तोपर्यंत आपल्या मंडळाचे कार्य करायचे, आत्म्याचे कार्य करायचे, इतर कोणाचे कार्य करू नका. आज हा मौदा आश्रम आहे, ग्रामीण क्षेत्र. आपापली टीम तयार करून 10-20 लोकांची टीम तयार करून त्या आश्रमामध्ये आपण सर्वांनी तिथं सेवा करावी, सेवा करण्यामध्ये जावं. आश्रम तुमचा आहे, तुमच्या बाबाच्या, तुमच्या माय विचार पटत असेल तर तिच्या तिथं ठेवा. परंतु आश्रमाची सेवा करणं, स्वयंसेवा करणं हे तुमचं आमच्या सर्वांचे कर्तव्य. एक टीम म्हणून तिथं आश्रमामध्ये सेवा करण्याचे काम करा. 26 जानेवारीला भव्य कार्यक्रम असते. 10 ते 11 लाख 12 लाख लोक त्या ठिकाणी असतात. त्याची सोय करण्याचे कर्तव्य तुमच्या आमच्या सर्वांच्या एकमेकाचं आहे. म्हणून करा. त्या ठिकाणी काही प्रकारचे लोक येतात, परंतु आम्हाला इकडे तिकडे न भटकता आश्रमाची सेवा करणे हा आमच्या प्रथम कर्तव्य होता आहे आणि राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि आज या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं. हा नवीन वर्ष नाही, आपल्यासाठी जीवनामध्ये प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक दिवस हा आनंदाचे जाणार आहे, वाईट जाणार नाही. आम्ही समाधानीच राहणार, लक्षात ठेवा. मी बोलल्यानं काय बोलले नाही तर काही लोक म्हणतात की आशीर्वाद देते, काही आशीर्वाद नाही आहे. भाषा शब्द बोलावं लागते नाही का. नवीन वर्षाची शुभेच्छा नाही का, नवीन गाडी घेतली शुभेच्छा, हार टाकला. आमची अंधश्रद्धा नाही गेली. एक बाई चांगली माझ्याच वयाची होती, पातळ घातली होती, आश्रमामध्ये आली, फवारा चालू होता, फवारा जवळ गेली, आदरणीय मंच पाणी घेतला, पिऊन टाकलं. अरे उद्या कमी जास्त झाला, चक्कर आला, पडली, त्याच्या का. म्हणजे हे अंधश्रद्धा आहे आमची वाली. म्हणून अंधश्रद्धेला टाळा घाला. आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्वांनी स्वयंसेवा करण्याकरता त्या आश्रमामध्ये या. पांडुरंगी शेंडे साहेब व्यवस्थापक आहे, त्यांना विचारा, ते तुम्हाला माहिती देईल कुठं काय करणार आहे ते करा. आमच्या जेव्हा वेळ असली तर आम्ही सुद्धा करतो.
आम्ही सुद्धा करतो, आमचे पदाधिकारी सुद्धा करतात, सर्व मार्गदर्शक लोक करतात, म्हणून जास्त बोलत नाही. बाबाने दिलेला होता तो शब्द नियमानं वागण्याचा प्रयत्न करा, तुम्ही करा, मी सुद्धा कर. तत्वशब्द नियमानं जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत वागण्याचे प्रयत्न करेल. आणि नवीन वर्षाची आपल्या सर्व शुभेच्छा देतो. ना शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकामध्ये नुकसान झालं त्यांची भरपाई शासनाने करून द्यावी. जे पीक त्या आमच्या शेतकरी बांधवाच्या या भारताच्या राजा त्याच्या पिकामध्ये चांगला भाव शासनाने द्यावं अशी मी भगवंताचरणी बाबाचरणी मातोश्रीचरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय आमचे सर्व मार्गदर्शक मंडळी, आमचे सर्व पदाधिकारी मंडळी यांना त्यांच्या भगवत कार्यामध्ये त्यांच्या कामधंद्यामध्ये चांगला योग मिळा. आपल्या सर्वांना शिक्षणातील मुला मुलींना त्यांच्या शिक्षणामध्ये चांगला योग मिळा. त्यांचे सेवक बांधव बसले आहेत, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये भगवत कार्यामध्ये चांगल्या कामामध्ये त्यांना योग मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा येणाऱ्या 26 जानेवारीची आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार. जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये चालण्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे त्या मार्गदर्शनातून आम्हा सर्व शौकांना मिळालेलं आहे. त्याबद्दल मी सर्व आदरणीय मंचातर्फे उपस्थित सर्व शौकांतर्फे शौकींतर्फे साहेबांचं धन्यवाद देतो. खूप असं सुंदरचं मार्गदर्शन मिळालं. आज कुई येथील मौजा कुईतर्फे सेवक सन्मान जो आयोजित केलेला आहे त्या निमित्तानं परमपूज्य परमात्मा एक शौक मंडळाला कुई येथील सर्व कार्यक्रमातून 21,000ची देणगी मंडळाला देण्यात येत आहे. तरी कार्यक्रमाचे आयोजक श्री माननीय शेषरावजी वैद्य साहेब, परमपूज्य परमात्मा एक शौक मंडळाचे अध्यक्ष, संमेलनाचे उद्घाटक, मंडळाचे उपाध्यक्ष आणि आदरणीय संपूर्ण संचालक मंडळ यांना 21,000ची पावती द्यावी असं नम्र निवेदन करतो. आणि साहेबांनी ते पावती स्वीकारावी असं मी साहेबांना सुद्धा नम्र निवेदन करतो. रमेशजी धनुर साहेब हे तुला जातील असं मी त्यांना सन्मान करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर चढता सत्राचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन मौजा कुई येथील आमचे ज्येष्ठ बंधू श्री माननीय जगदीशजी युवराजजी तलमले साहेब आभाराचा कार्यक्रम करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मौजा कुई या गावामध्ये सेवक संमेलन सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे या दुःखी कष्टी मानवाला अंधारातून उजेडात आणणारे या सर्व शौकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारी आई वाराणसी ठुबरीकर उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय राजूजी वदनकर उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय मोरेश्वरजी गबने साहेब उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री माननीय कुही गावातील मार्गदर्शक श्री माननीय शेषरावजी वैद्य उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे कुही गावातील मार्गदर्शक श्री माननीय रमेशजी धंजोळे उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार.
शेवकिनी बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी बालगोपाल उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार. तर बांधवांनो, संचालक साहेबांनी मला आभार प्रदर्शनाचे काम दिले आहे. तर सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने, परमपूज्य परमात्मा एक वर्धमान नगर नागपूरच्या वतीने, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान्य राजू भाऊ मदनकर यांच्या वतीने, आदरणीय मंचाच्या वतीने, सर्व सेवक शिवगिनी बालगोपालच्या वतीने भगवान बाबा हनुमानजीचा मी आभारी आहो. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब यांच्या वतीने, आदरणीय मंच सर्व सेवक शिवगिनी बालगोपालाच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी आई वाराणसी उपस्थित आहे. आईचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ मदनकर, त्याचप्रमाणे मोरेश्वरजी गपने उद्घाटक साहेब यांच्या वतीने, सर्व सेवक शिवगिनी बालगोपालाच्या वतीने आई वाराणसीचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले श्रीमान्य राजूजी मदनकर आजच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थान त्यांनी घेतलं आणि खूप फार मोलाचं मार्गदर्शन या सेवकांना, सेवकिनींना या मार्गाची रूपरेषा पटवून दिली. यांच्या सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही, सर्व सेवक, आदरणीय मान सेवक सेवकिनी बालगोपाल माझ्या वतीने सुद्धा मी श्रीमान्य राजूजी मदनकर साहेब यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान्य मोरेश्वरजी गपने साहेब आज वेळेत वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले. यांचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुहीच्या वतीने, त्याचप्रमाणे सर्व गावातील सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल उपस्थित आहेत. यांच्या वतीने श्रीमान्य मोरेश्वर साहेब गपने यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान्य मनोहरजी देशमुख साहेब, त्याचप्रमाणे प्रवीणजी उराडे साहेब, त्याचप्रमाणे वासुदेवजी पटोळे साहेब, त्याचप्रमाणे फकीराजी जिपकाटे साहेब, त्याचप्रमाणे टीकारामजी भेंडारकर साहेब, त्याचप्रमाणे विठ्ठलजी क्षीरसागर, हे सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही, सर्व सेवक सेवकिनी आदरणीय मंचच्या वतीने, माझ्या वतीने यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान्य शेषरावजी वैद्य आणि रमेशजी धंजोळे मार्गदर्शक साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करून या परमेश्वराची ओळख करून दिली. हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. यांचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही, आदरणीय मन सर्व सेवक सेवकिनी बालगोपालाच्या वतीने यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मंचकावर बसलेले सर्व मार्गदर्शक साहेब, आदरणीय सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल उपस्थित आहेत. यांचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुही यांच्या वतीने, सर्व सेवक सेवकिनी बालगोपालाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला आमच्या गावातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू भाऊ, कृष्णा भाऊ बाराई, त्याचप्रमाणे या मंडळाचे कोषाध्यक्ष अनिल भाऊ तलमले, त्याचप्रमाणे या मंडळाचे सचिव जानबाजी तलमले, त्याचप्रमाणे आकाशजी वैद्य यांनी फार मोलाची कामगिरी या ठिकाणी करून दाखवली आणि एवढा मोठा भव्य कार्यक्रम 6 महिन्यापासून त्यांनी या कार्यक्रमाची तडजोड केली.
रात्र दिवस झटले आणि एवढा मोठा भव्य कार्यक्रम यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यांचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोही सर्व गावातील सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल आदरणीय मंचच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी एकविरा नगरीमध्ये ही जी जागा आहे ही जागा ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना आमच्यापासून जो काही त्रास झालेला त्यांनी सहन करून घेतला। या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला मदत केली या सर्वांचे मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुहीच्या वतीने सर्व सेवक सेवकिनी बालगोपाल आदरणीय मंचच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो। आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला जयघोष करूया। भगवान बाबा हनुमान जी की जय। नमस्कार। धन्यवाद युवराज दादा। या शुभप्रसंगी नमस्कार करून युवराज दादाचे या शुभप्रसंगी आभार व्यक्त करतो आणि येथे सापडण्याचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। यानंतर सर्व सेवकांना सेवकिनींना आणि बालगोपालांना बाहेर जिथे कुठे असतील त्यांना सर्व सेवकांना मी नम्र निवेदन करतो की काही वेळामध्ये क्षणामध्ये सायंकाळच्या प्रार्थनेला सुरुवात होत आहे। जिथे कुठे सेवक मंडळी असतील सेवकिनी असतील तिथेच बसून सायंकाळच्या प्रार्थनेचा लाभ घ्यावा असं मी त्यांना नम्र निवेदन करतो। यानंतर आमचे छोटे बंधू कुमार रोहित दादा तलमले सायंकाळच्या प्रार्थना करतील असे मी त्यांना नम्र निवेदन करतो आणि जिथे कुठे सेवक मंडळी असतील त्यांनी तिथेच बसून सायंकाळी प्रार्थनेचा लाभ घ्यावा। एक मिनिट। 8 दिवसापासून त्यांनी आम्हाला सहभाग दिला असे या मंडप डेकोरेशनचे मालक शेखर भाऊ बांधे यांचे सुद्धा मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने सर्व सेवक सेवकिनी बालगोपालाच्या वतीने आदरणीय मंचच्या वतीने आभार व्यक्त करतो। नमस्कार। आणि तिथे खूप गर्दी होणार आहे। काही संधी साधू लोक आपले मौल्यवान वस्तू चोरण्याच्या फिकरमध्ये असतील, म्हणून प्रत्येक सेवकींना मी नमस्कार करून नम्र निवेदन करतो की आपल्या मौल्यवान वस्तूचं स्वतः रक्षण करायचं आहे। तसेच सेवकांनी सुद्धा आपला पॉकेट मोबाईल या सगळ्या वस्तूचं स्वतः रक्षण करायचं आहे आणि गडबड नव्हता शांततेने जेवणाकडे जायचं आहे। यानंतर आमचे छोटे बंधू रोहित दादा सायंकाळच्या प्रार्थनेला सुरुवात करतील असं मी त्यांना नम्र निवेदन करतो। आपण सर्व मिळून एकट्याने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम। परमात्मा एक भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्मयोग साधण्याकरता बाबांनी 4 तत्व दिले आहेत। परमात्मा एक, मर्यादीय भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते हुए उद्धार, इच्छा अनुसार भोजन। बाबांनी भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत। आपल्या कुटुंबात व सेवकात सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे, जीवनात चालण्याकरिता गृहस्थी उंची आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत। ध्यान एक परमेश्वर मानणे, सत्य मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे, अनेक वाईट व्यसन बंद करणे, दारू टॉनिक सत्ता जुवा लॉटरी पटाची ओढ कोंबड्याची काठी चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये। याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे, कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे
आपले कुटुंब मर्यादित ठेवणे, याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे। मर्यादित भगवत नाम पर, मर्यादित भगवत नाम पर, मर्यादित भगवत नाम पर। भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा है, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट विषय बंद करने वाले, मानव धर्म की जय। आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला जयघोष करू। भगवान बाबा हनुमान जी की जय, महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट विषय बंद करने वाले, मानव धर्म की जय। सर्वांना माझा नमस्कार। सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, सर्वांना माझा नमस्कार। आमच्या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव ढोमणे या ठिकाणी उपस्थित झाले आणि माझे कार्यकर्ते ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत। शंकरराव ढोमणे साहेब यांना माझा नमस्कार। सर्व कार्यकर्ता गण, सेवक सेविका बाळ गोपाळ उपस्थित आहेत, सर्वांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे संचालक साहेब ज्ञानेश्वरजी भोसकर सुद्धा, कलांजली बोरगाव यांनी सुद्धा उपस्थिती दिली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। संचालक पदाचा काम करून राहिले। गरीब घराण्यामध्ये, सुब्रीकर कुटुंबामध्ये या कलियुगाच्या पाठीवर जन्माला आले आणि त्यांची परिस्थिती अशी गरीब होती, पण 5 भावाचा कुटुंब सुखमय कुटुंब जगू शकला नाही, कारण की बाबाच्या कुटुंबाला, परिसराला भरपूर दुःख कोसळले होते। दुःख कोसळल्याच्या नंतर मानजागी बाबा जुमदेवजींना वैपाणी केले, देवा धर्माकडे गेले, कितीतरी पैसा खर्च करून टाकला। बाबाला एक साधारण व्यक्ती, साधू नाही, संत नाही, काही भगवे कपडे घातलेले नाही, साधे सिंपल व्यक्ती मिळाले। यादवराव मायजर भाटेवाडा म्हणून असा नाव पुस्तकीमध्ये होता पक्षारावा, आणि हा मंत्राचा साधला तर सुखी होऊ शकतो किंवा मरणागती जाऊ शकतो किंवा पागल होऊ शकतो, याची गॅरंटी नाही, कारण की हा मंत्र कसा होता। बाबाने विचार केला, महान बाबा जुमदेवजीने विचार केला, कारण की बाबाने पहिले सांगितलं हा मंत्र जर साधला तर सुखी होऊ शकतो, आता पागल होऊ शकतो, मरणागती जाऊ शकतो, गॅरंटी नाही। कारण की आमच्याकडे सेवा करता आम्ही पहिले सांगता मरण्याचा मार्ग आहे। तशावाने त्या एका साधारण व्यक्तीनं महान बाबा जुमदेवजीला हा मंत्र सांगितला आणि हा मरण्याचा सांगितला। हा विचार केला, या मंत्राचा जप केला, पागल झालो, मरणागती गेलो किंवा काही झाला, आमचा परिवार सर्व करू शकतो। कारण की हा मी असा विचार केला की मी मेलो तर चालत, पागल झालो तर चालत, या मंत्राचा जप मी करतो। पण बाबाला सांगितलं चारे भावाला का माझी एक पत्नी आणि माझा मुलगा आहे, मी मेलो किंवा पागल झालो तर या माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलाचा सांभाळ करा। त्यावेळेस बाबाचे भाऊ कबूल झाले, बाबाच्या देवळामध्येच प्राप्ती केली, या मंत्राचा जप केला, बाबा कबूल झाले। त्या दिवसापासून महान बाबा जुमदेवजी या मंत्राचा जप करण्यासाठी सुरुवात केली, प्राप्ती करू लागले। बाबा जुमदेवजीचा हा बरोबर पूर्ण करू शकतो का? बाबा मान्य परीक्षा
बाबाच्या पुतळीला कोड्या आले, रक्त कुंभ लागला, पुण्याचा खळ बसलेला होता. धर्माच्या मुलीच्या अंगाला कोड्या आले, रक्त कुंभ लागला, पुण्याचा खळ बसलेला होता. त्यावेळेला बाबा जिंदगीला बाबा हनुमानजीला पुन्हा भेटली. खरोखर त्या बाईचे दुःख दूर झाले. बाबा जिंदगीची कसोटी घेतली. जसा रामटेक मध्ये रामधामाचा देऊळ आहे त्या प्रकारे महान त्यागी बाबा जिंदगीनं केलेली प्राप्ती आणि बाबावर आलेले ते विचार, बाबा जिंदगीची परीक्षा पाहिलेले ते संकट, जसा रामधामचा देऊळ आहे आपण पाहिले आणि बाबावर ते आले ते आकृती सुद्धा दुःखाचे निवारण कसे झाले, काय झाले, पूर्ण त्या मौदाकृतीच्या आश्रममध्ये भोवताल काढलेले आहे. तो खरोखर आपला मानव मंदिर आहे. जेव्हा मानव मंदिर बनवला गाना असा पाणी सोडत होतो, जुता देऊन हाती जावं लागत होता. पण बाबाला त्या ठिकाणी महान त्यागी बाबा जिंदगी म्हणून ओळखत होते. महान त्यागी बाबा जिंदगी म्हणून ओळखत होते. त्या किमती बोलल्या या प्राप्तीचा लाभ आणि या मार्गदर्शनाचा लाभ आपण सुखी झालो आणि आपण हेच कार्य मंडळाचे कार्य आपण केलं पाहिजे. आणि आपण भुलून जातो, आपण झाड आपण पर्वत आपल्या हात पाडतो, तसा झाडाला पकडा. बाबाचे कार्य मंडळ करत आहे, मंडळाचे कार्य आपल्यापर्यंत पसरवत आहे. आणि ते नेहमी होता बरोबर बाबाचा शब्द पण माझे नाही जपत होता बाबाचे. आणि तेव्हा ह्या ज्या आहे तुफान आहे, या कोरोनामध्ये हा तुफान आपण बाबा हनुमानजी आणि बाबा विनंती केली, कार्य केले. माफी मागतो सगळे आपले सर्वांचे शत्रू महान बाबा यांना सुद्धा मी माफी मागतो, आईला सुद्धा मी माफी मागतो. आणि आमच्या त्याच्यामध्ये जे अध्यक्ष आणि मंडळाचे सुद्धा माफी मागतो. नमस्कार, धन्यवाद. टाळ्यावाजून स्वागत करूया. टाळ्यावाजून स्वागत करूया. तसेच आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबा निंदीजीला एक साथ प्रणाम करू. भगवान परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्ग त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांची आई काशी वाराणसी आई उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच आजच्या माझ्या मार्गाने येणारा कारण मी मार्गात आलो, माझ्या मागणी 6 महिन्याचा होतो. त्यावेळेस आम्ही मार्गात प्रवेश केला. माझ्या वडिलांच्या मागे चुकवलं. आमच्या मागे जेव्हा आपल्या मार्गदर्शनाची साऱ्याकडे आपल्या वचन चालू होते
शंकरजी चन्ने हे होते. आपण एकाही मार्ग स्वीकारत होतो. आता ही परिस्थिती आली आहे, शंकरांना थोडं चुकलं तर आपण प्रथम त्या मार्गामध्ये वळतो. पण आधी असं असायचं नाही, विचार करत होते, कारण की मार्गाने चुक येत होते. पण जेव्हा मार्गात यायच्या आधी आमच्या घरी एक वेळेस अंड्याची भाजी बनवली होती. त्या अंड्याच्या भाजीमध्ये जेव्हा प्रमुख माणसासाठी आपण आखरीचं जेवण करणारे असते त्यांच्याकडे काही राखून ठेवतो, पण माझ्या घरी माझ्या वडिलांसाठी काहीच राखून ठेवलेलं नाही. त्यावेळेस माझ्या वडिलांनी घरामध्ये विचारलं की माझ्या वडिलांच्या भावांची मुलं होते ते आपल्या घरची भात पाहाला त्यामध्ये निघाला आमच्या घरी खिचडी. कारण की माझे वडील सरकारी नोकरी होते, तरी ते आमच्या घरी पैसा उरत नव्हता. घरी परिस्थिती आम्ही 5 जण भाऊ बहीण होते, 5 जण भाऊ बहीण, त्यामुळे आमचं परिवार हे खालावत होतं, कारण की नोकरी लागलेली होती. मार्गदर्शक आहेत ते मंडळाच्या विरोधात जे काम करतात, पण ज्या मंडळाच्या विरोधात काम करून जे संधी साधू लोक आहेत ते आपल्या भ्रमात येऊन आपल्याला भडकवतात. कारण की बाबा चिमजीजीने सांगितलं आहे की शेवट ज्या तुफान आनेवाला आहे, आज ते तुफान आहे. त्या कारणाने माझ्या वडिलांचे जे मित्र होते तर ते काही मित्र त्यावेळेस ओम मार्गे निघाला होता. ज्याचा आता आपण आपल्या मंडळाच्या विरोधात काही लोक पाहून राहिलो, जे नवीन नवीन शाखा करून राहिले, त्याच्याच वेळेस हा सुरुवातीला ओम मार्गे निघाला होता. ओम मार्गे निघाला म्हणजे आणखी मित्र होते, त्यांना मार्ग स्वीकारायचा होता. अरुणजी गमले हे आमच्या गावातले सेवक, त्यांनी जेव्हा बाबा चिमदेवजीकडे त्यांना नेलं मार्ग स्वीकारायला, तेव्हा बाबा चिमदेवजीने विचारलं का रे बाबा मोरगडेजी, तुम्ही तुमच्याकडचे जे मार्गदर्शक आहे शंकरजी चन्ने हे ओम मध्ये गेले, मला काही तर नाही आला. हे बाबा चिमदेवजींचे शब्द होते, माझ्या वडिलांचे शब्द होते बाबा चिमदेवजीकडे. तेव्हा बाबा चिमदेवजीने माझ्या वडिलांना शब्द दिला की आजपर्यंत भावनिधी 1001 व आश्रम निधी 1001 पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे. व ज्या शौकांना मार्गदर्शन करतील असून त्यांना नंबर निवेदन करतो. ते कॅरेट तिथं ठेवा, कॅरेट तिथं गंजे टाकू. हा तिकडे कॅरेट शिकवत या मार्गात आल्यानंतर ही सगळं बघायला मिळतं. राजूभाऊ, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की माझं कुहीमध्ये एक सिनेमा थिएटर मी चालवत होतो. आजपासनं राजूभाऊ, मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं, पण मी आजपासनं त्याची पूर्ण तयारी केलं. संमेलन भरवतो पण कुणीही कोणाकडे मागत नाही, पण या परिवाराचा एक सदस्य म्हणून माझं काहीतरी देणं लागते. या भागाचा मी काही दिवसा अगोदर भिवापूरमध्ये सांगितलं की 1 हेक्टर जागा आपल्या या सुद्धा आपण आता सुरू केली. त्याच पद्धतीने या कुही शहरामध्ये सुद्धा मोक्याच्या ठिकाणी आमची झोडपी जंगलची जागा आहे. माझा नगराध्यक्ष याची जबाबदारी माझी. याही कुहीमध्ये 30 जागा 2.5 एकर आपण देऊ, त्याला तात्काळ आमदार निधी देऊन ती सुद्धा 1.5 एकर जागा आपल्या इथे राहील. माझं ध्येय आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण सर्वांना नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बनवायला नागपूर शाखा उमरेडच्या अंतर्गत आज भव्य सुरक्षा समाजाचा कार्यक्रम कोळी या परिसरामध्ये संपन्न झालेला आहे. बाबा चिमगडजी आजच्या या घटनास्थळाला आवर्जून बघित आहे, बाबाला माझा कोटी कोटी प्रणाम. त्यावेळी सर्वांची बऱ्याचशी उपस्थित आहे, आईला माझा कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मध्यमंडळ नागपूर मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री मोरजी गमने साहेब यांना माझा साष्टांग करून नमस्कार. त्याचप्रमाणे नमस्कार. मंडळाचे संचालक वासुजी पटोडे साहेब यांना माझे नमस्कार. ज्येष्ठ सेवक सेविका मार्गपाठ या सर्वांना माझा साष्टांगपूर्वक नमस्कार. आतापर्यंत अनेक सेवकांनी, अनेक मार्गदर्शकांनी, मान्यवरांनी अनेक चांगला प्रकार एकही धर्म जगाला प्रेम अर्पावे तो मानव धर्म. खरा धर्मारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर महान कवी बाबा चिमदेवजींनी या मार्गाची स्थापना केली. मानव धर्माचा मुख्य उद्देश
मानवासारखे वागावे तो म्हणजे मानव धर्म. आता या वर्तमान परिस्थितीमध्ये वास्तविक परिस्थितीमध्ये सेवक ठरलेला आहे, दिशाभूल झालेला आहे. कारण की आपल्यावर असलेली जी परिस्थिती होती कोणी वेस्टर्नी व्हॅली आणि या भागामध्ये त्यावेळेला त्यांची जी खेळणी होते ते अमेरिकेत राहायचे. त्यावेळेला मानते की बाबा तुम्ही जेव्हा अमेरिकेत राहायचे तेव्हा ते म्हणायचे त्याच्या खेळणी म्हणायचे की बाबा तुम्ही इथेच राहा, पण तू मानते की बाबा खूप गरज होती. परंतु जेव्हा इंडियन नावाचा खेळला होता त्या इंडियन नावाच्या खेळावर तो कोळीला बसला होता. त्या कोळीला विचारली आणि त्या कोळीला विचारलं की कोळीला पण इंडियन नावाचा खेळला तो दिसत का नाही. तेव्हा त्या कोळीने काय सांगितलं की दादा मी या कोळीच्या या दिवशी काय करतील की जेव्हा तो खेळ वरती जातो तेव्हा त्याचा पाय होण्याचा प्रयत्न असा केला जातो की आजच्या या दिवसाची परिस्थिती या दिवसाची मार्ग अतिशय उत्कृष्ट आहे. अरे आपण सन्मानायचो काही दिवस काही दिवस पराये हो जाते हैं, मुस्कुरा से दूर पराये भी अपने बन जाते हैं. मुझे वो रिश्ता पसंद है जिसमें अहंकार नहीं, गर्व नहीं, मोह माया अहंकार नहीं, इंसानियत दिल में होती है. ऐसा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यानंतर दौरा घेतल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्ये तो बाबाला तिथं समजला बाबा आत्मज्ञानी गुरु होते. जे मी राजवल्यात बोलत होतो राजला शोक आल्यास का म्हणलं झालं उभा हो कसं येणं झालं म्हणलं. बाबा म्हणला तिथं दौरा होता आणि आपल्याला दौरा घ्यायचा आहे का म्हणते. तू जेव्हा घालून शब्द दिला तेव्हा कोणी मार्गाचा दौरा झाला आणि दुसऱ्या दिवशी तेथून दौरा जाणार होता कोटा परसोडी कल्याण नदी आहे त्या दौऱ्याने आणि लोहाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही घरपोच थांबलो. त्यावेळी लागला हाताच्या भावाकडून आणि मुक्कामी दौरा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सामाजिक कामामध्ये सामाजिक होते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक ढोलमारा शंकरराव तुला ढोलमार दौरा घ्यावा लागला. बाबा आराम करत होता मला तोडता येणार नाही पण त्या दौऱ्यावर गेलो. तिथून दौरे झाले होते 3 दहेगाव चिखलामोडी आणि हिवरा. मग 3 दौऱ्या बाबा नागपूरला गेले ते रांगलेले म्हणून शब्द हा भगवान आहे. शब्द हा खूप पैसा नाही. आपण जर भगवंतावर विश्वास केलो सगळं काय भेटते जे म्हणतात ते या मार्गात भेटते. हे छोटासा अनुभव सांगतो आपल्या घरगुती. तोच घालायचा आणि शाळेमध्ये जाताना तोच घालायचा. बघा बाबांच्या योगिनी ज्या ज्या मायवहिनी स्वतःच्या अंतरात्मातून प्राणज्योत लावली त्या प्रत्येक शोकाला या ठिकाणी होत आहे आणि त्यानिमित्त त्यांच्याकडे सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे विधाता उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. बाबाला वेळोवेळी भगवत कार्यामध्ये सहकार्य करणारे आपल्या मातोश्री वाराणसी डोंगरीकर उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रम पूज्य परमात्मा शोक मंडळाचे संचालक सन्मान्य क्षीरसागर साहेब पटोडे साहेब, जिमकडे साहेब, भेंडारकर साहेब आणि यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच त्यांच्या बसलेले सर्व मार्गदर्शक मंडळी आणि या अगोदर या विभागाचे उपयोग विभागाचे आमदार अभियंता वंजारी जिल्हा परिषद सत्तेच्या सर्व कुणी परिसरातील आणि कुणी गावातील सर्व
पालन करणारा हा परिसर आहे, याची जाणीव आहे. म्हणून तुम्हाला जास्त काही मार्गदर्शन मला करता येणार नाही, कारण की माझा आहे महानपैकी बाबा जिंदगी भगवंताला प्राप्त करून बरोबर आपण घरोघरी तुमची जवळ घेतलं आणि आपले जे दुःख होते आपण पाहिलेलं आहे. या मार्गात येण्या अगोदर पुष्कळ फिरलो, इकडे तिकडे फिरलो, सर्व काही आपण देवी देवता केल्या, त्यांचे पाहिले सर्व काही केलं, पण कोणत्याही ठिकाणी आपला तारा लागला नाही. आणि बरोबर आपल्या एक याला जन्म बाबांनी आपल्यासाठी फार काही करून दिलेलं आहे, पण त्यामध्ये कुठेतरी आपण गडबड करत आहोत. सुंदर असं मार्गदर्शन केलं बाबाच्या हयातीमध्ये. तर जो मार्गदर्शक होता त्यांनी जे नाव घेतलं ते नाव ध्यान तयार केलेली होती. ग्राम भांडार सुद्धा होता. इथं कोणीही दुसरे कोणी या संस्थेला डुबवणारे आलेले नाही. तुमच्या आमच्यासारखे चौकांनी या संस्था डुबवलेल्या आहेत. मी सुद्धा त्या बँकेचा संचालक होतो आणि तुम्हाला जाणीव आहे, मी जास्त वेळ घेऊ शकतो. तशी तेच सांगेल म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्या कोणत्यावरून 10 किलोमीटर तारसा गाव आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या तारसेची गोष्ट सांगतो. माझ्या गावची नामदेवराव आगळे म्हणून एक सेवक होता. त्याही सेवक होता. जे मंडळानंतर प्रतिमा होती भगवानची, त्याने काढली आणि त्यांनी ते भगवंताची प्रतिमा खुटीला लटकवून ठेवली. आणि प्रत्यक्ष घडलेली गोष्ट सांगतो, त्यांनी लटकवली. लोक किती हुशार लोक राहतात, कोणाची दिशाभूल कशी करतात. त्याला भटकवण्यात आला आणि ओमचा मार्ग त्यांनी स्वीकारला. जसं ओमचा मार्ग स्वीकारला तसंच त्यांच्या कुटुंबावर परिणाम झाला. काही दिवसातच तो घेतात. त्यांची सुद्धा काय दशा आहे हे तुम्हाला आम्हाला माहित आहे. मला तर चांगल्याच रीतीने माहित आहे, मी जेवढं ओळखतो त्या व्यक्तीला. म्हणून काय होतंय, बाबाची कृपा कशी आहे. तो नामदेव पूर्ण पागल झाला आणि सरते शेवटी सेवकांना मरणागती गेला, मरण पावला. मंडळाचा जो विरोध करून बँकेची वाहवा जे केली होती त्यांची दशा काय झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित आहे. त्या मुलाला सुद्धा भगवंतांनी सोडलं नाही. सरते शेवटी शिवबंधून त्याला फाशी लागून आत्महत्या करावी लागली. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला. म्हणून अशा कुणी कुणाच्या स्वतःच्या मुलगा स्वतःची पत्नी जवळ येण्याला तयार नव्हती. हे बाबाची कृपा, भगवंताच्या कृपेने आपण या तत्वशब्द नियमाच्या वृक्षावरती होतो. आणि बरोबर बाबाने आपल्याला समाधानी दिली. चांगल्या दुःखी महारोगी कॅन्सर सारखे रोग या मार्गात दुरुस्त होतात. पण जेव्हा आपली ज्या संस्था जशा डुबलेल्या आहेत तसंच मंडळाला सुद्धा डावण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्यासारखे लोक करत आहे, कोणाचं नाव घेत नाही. म्हणून अशा लोकांपासून हुशार राहायचं आहे. शिवबंधून निवडणूक होणार आहे, निवडणूक होईल. जो कोणी पदावर यायचं आहे, जे तुम्हाला वाटेल ते तुम्हाला करायचं आहे. हा निवडणूक राहिल्या पाहिजे. मंडळ सुद्धा गेलेला होता, तुम्हाला माहित आहे. त्या अगोदर काही पदाधिकारी लोक होते, सर्व काही होते. कोणत्याही प्रकारची भूमिका न घेता आपल्या मंडळाचे सामान सुद्धा बाहेर काढलेला होता. डोळ्याला पाणी येते. शिवबंधून मी जेव्हा बँकेचा डायरेक्टर होतो, मी या सेवकांना जगाने सेवक बिचारे जागले आहे. ज्या दिवशी मार्गात आले ते वचनबद्ध झालेले आहे. आणि का तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जनजागृती सांगता. मंडळाचा कार्यक्रम आहे हा बाबाने दिलेल्या शब्दाचा हा कार्यक्रम आहे. आपली चालू आहे. काय आमच्या संघाला कोणत्या पद्धतीने लढायचे हे तुमच्या अधिकार आहे. आम्हाला त्याच्यात काही नाही. जे वाचलेलं आहे त्याला टिकवून कसं ठेवता येईल हे सर्व सेवकाची जिम्मेदारी आहे. मोठ्या आश्रमचं परिवर्तन काय होत आहे, जे काय होत आहे आम्ही तोंडाने सांगत नाही. आणि मी माहिती जेव्हा बोलता भरपूर येते साहेब, खूप चांगला गोळ बोलू शकतो. माझ्यासारखे लोक गोळ बोलतात आणि तुम्हाला बोलतात. सर्व सेवकाचा मंडळ आहे, हे आमच्या पदाधिकारी लोकांच्या मंडळ नाही. हे आपल्या सर्व सेवकाची जिम्मेदारी आहे. म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे, एकमेकाला सहाय्य करू, अवघ्या धरू सुपा. तुम्ही मला सांगा की कपनेजी किंवा मदनकर साहेब अध्यक्ष साहेब हे तुमच्या बरोबर नाही, आम्ही तुमच्या बिलकुल ऐकण्यास तयार आहोत. पण
मंडळाचं वाईट होईल, वाईट कृत्य होईल अशी मनात शंका कुशंका आणून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करू नका. याच्याकडे सुद्धा सेवक बंधून आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि गोरगरीब सेवकांची जे मुलं मुली शिकतात, लाखो रुपये आपण डिग्री करता जेव्हा खर्च करतो, आपण गरीब व्यक्ती आहोत, कास्तकार वर्गातले सेवक आहोत. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक आपल्या सेवकांच्या मुला मुलीकडे चांगला कॉलेज सुद्धा ते सुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण की आपण गरीब सेवक आहोत. लाखो आपण भाटके कपडे घातले तरी चालेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी सकाळी जेव्हा घरून निघालो, माझ्या मुलीने मला म्हटलं, पप्पा म्हणे तुम्ही एकच जॅकेट घालून जाता म्हणे. मुलगाही शिकत आहे, मुलगी शिकत आहे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे की येणारा समोरच्या काळ शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावं. मुला मुलींनी सुद्धा, मुलांचे किंवा मुलींचे सुद्धा कर्तव्य आहे. आपले आई वडील दिवसभर राबतात, कामा कष्ट करतात, लोकांची रोजमजुरी करतात आणि आपल्याला शिकवतात. कशासाठी शिकवतात की माझा मुलगा आणि मुलगी चांगली शिक्षित झाल्या पाहिजे. याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा की माझे आई वडील गरिबीतून उन्हातानात कष्ट करून आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टाची उन्नती कशी, त्याच्या कष्टाचं आपल्याला कसं उज्ज्वल भविष्य होईल याकडे की ज्या दिवशी आपण मार्गात आलो शेवट कशासाठी मार्गात आलो ह्या दिवसाची आठवण आपल्या मुला मुलींना बिलकुल करून द्या. त्यांना सांगा की आजची जी पिढी येणारी आहे त्यांच्यावर खरोखर आपल्या मार्गाचे संस्कार झाले पाहिजे की खरोखर आमचे आई वडील कसे दुःखी. सर्व गोष्टी आपण समजदार सेवक आहोत आणि या परिसरात जास्त बोलण्याची काही गरज सुद्धा नाही. आणि खरोखर तत्वशब्द नियमाने चालणारे सेवक या परिसरामध्ये आपण मार्गात आलो त्या दिवसाची आठवण ठेवा. कोणी इकडे तिकडे भटकण्याचा प्रयत्न करीत असतील, स्वतः बाबांनी आपल्याला बुद्धी दिली आहे, तत्वशब्द नियम दिले आहेत, नियमावली दिली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपलं जीवन आपला घर संसार सुखी ठेवा. नाव आहे वंशिका गोपाल बैरागडे. यांची मुलगी ठाण्यामध्ये जगत असताना ही धावपळीचं जग आहे आणि या जगामध्ये जगत करत असताना तुमच्याकडे ज्ञानाचा ज्ञानाचा भंडार असणे खूप गरज आहे. कारण तुम्हाला आज प्रतिस्पर्धामध्ये आणि हा दैनंदिन जीवनामध्ये जगायचं असेल तर तुमच्याकडे शैक्षणिक आणि ज्ञानाचा भंडार खूप गरजेचा आहे. तसेच बाबांनी दिलेल्या तत्वशब्दांचा आणि तर आमच्या मुलांना कुठल्याही प्रकारे मन न भटकता बाबा विशेष आपली आपुलकी असायला पाहिजे. ते प्रत्येक आई वडिलांना लोक येतात तुमची दिशाभूल करण्याचे जे कामं करतात तर कधी दिशाभूल होणार नाही, कधी करू शकतात ते याचा अगरबत्तीमध्ये तुम्हाला समाधान मिळेल नाही मिळेल, पण आत्मविश्वास ठेवला, त्या ठेवला